Hello dear friends, welcome on my channel. In the previous session, we have seen the attempts Sophie made for to go into the prison. He had made already 3 attempts. Now let us see ahead what more attempts he used to make to go into the prison. ओके सो त्याचा जो चौथा प्रयत्न आहे तो आपण आज बघणार आहोत. बट बिफोर दॅट प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक माय व्हिडिओज अँड प्रेस द बेल आयकॉन बटन सो दॅट यू विल रिसीव दी नोटिफिकेशन ऑफ माय अपकमिंग व्हिडिओज. ओके लेट स्टार्ट नाव. आता चौथा प्रयत्न तो काय करतो. इन अ सिगार स्टोर he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. ओके मग आता त्याला एक व्यक्ती दिसते सिगार स्टोअरमध्ये आणि त्या व्यक्ती काय करत असते तर सिगार पित असते आणि ती कशी पित असते सिगार ॲट द स्विंगिंग लाईट म्हणजे प्रकाश असतो त्या सिगार स्टोअरमध्ये आणि त्या प्रकाशात ती सिगार पेटवत असते. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग आणि त्या व्यक्तीजवळ जी अम्ब्रेला असते ती अम्ब्रेला ती व्यक्ती कुठे ठेवते तर त्या स्टोअरच्या स्टोअरमध्ये एंटर करत असताना त्याच्या डोअरजवळ ती आपली अम्ब्रेला ठेवते. सोफी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब्ड द अम्ब्रेला अँड साउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. आणि आता सोफी काय करतो तर त्याचं लक्ष असतं त्या व्यक्तीकडे आणि ती व्यक्ती आत गेल्यानंतर त्याचं लक्ष त्या छत्रीकडे जातं आणि तो हळूच त्या दुकानात जातो आणि छत्री जी ठेवलेली आहे ती छत्री घेतो. ग्रॅब द अम्ब्रेला म्हणजे ती छत्री उचलून घेतो. अँड साउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. साउंटर्ड ऑफ मीन्स हळूवार पावलांनी चालत येणं किंवा रिलॅक्स मूडमध्ये चालणं म्हणजे जसं काही मी काही केलेलंच नाही आहे या आविर्भावात तो ती छत्री घेऊन निघायला लागतो. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. आणि ती जी व्यक्ती सिगार पित असते ती लगेच याचा पाठलाग करते सोफीचा की हा माझी छत्री घेऊन का चालला आहे. मग तो म्हणतो ती व्यक्ती म्हणते माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. स्टर्नली म्हणजे मोठ्या आवाजामध्ये तो म्हणतो की ती माझी अम्ब्रेला आहे. मग सोफी काय म्हणतो ओ इज इट, ही तुझी आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी. सो तो काय करतो त्याच्या बोलण्यामध्ये सोफीच्या बोलण्यामध्ये काय असतो ॲडिंग इन्सल्ट अपमानास्पद तो थोडासा बोलतो त्या व्यक्तीला टू पेटी लार्सनी. पेटी म्हणजे छोटीशी स्मॉल आणि लार्सनी मीन्स जी चोरी त्यांनी केलेली असते छत्रीची त्या चोरीला म्हटलं आहे लार्सनी. ओके सो या चोरी करून सुद्धा तो त्या व्यक्तीचा अपमान करतो ज्याची ती छत्री आहे म्हणजे चोर तर चोर वरून शिरजोर. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. मग आता याला काय करायचं असतं सोफीला की जेलमध्ये जायचं असतं. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्या व्यक्तीला ज्याची छत्री आहे की तू पोलिसांना का बोलवत नाही. आय टूक इट युअर अम्ब्रेला. मी तुझी छत्री घेतली आहे मग तू पोलिसांना बोलव. वाय डोंट यू कॉल अ कॉप. पोलिसांना का बोलवत नाही. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. तो दाखवतो पण की तिथे कॉर्नरवर एक पोलीस उभा आहे तू त्याला बोलवत का नाही जर मी तुझी छत्री चोरली आहे तर. पुढे द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. आणि ती जी व्यक्ती आहे ती काय करते थोडं आपली पावलं मागे घेते किंवा हळुवारपणे टाकते. सोफी डीड लाईक वाईज. आणि सोफी सुद्धा त्याच्यासारखंच करण्याचा प्रयत्न करतो. विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. आता प्रिमॉनिशन म्हणजे काय. विथ अ प्रिमॉनिशन म्हणजे अशी एक त्याच्या मनामध्ये भावना असते किंवा अपेक्षा असते की आता काहीतरी घडणार असं आपल्याला बरेच वेळा वाटतं की हां आता हे माझं काम होणार. सो त्या अपेक्षेला किंवा त्या भावनेला आपण काय म्हणतो प्रिमॉनिशन. सो त्यालाही असं वाटलं सोफीला की लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम म्हणजे आता आपलं नशीब परत आपल्या विरोधात जाणार. आता विरोधात का जाणार कारण
ही जी व्यक्ती आहे ही काही पोलिसांना बोलवत नाही आहे आणि पोलिसांना जर नाही बोलवलं तर मग आपण जेलमध्ये कसं जाणार. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की आपलं जे नशीब आहे ते काही आपल्याला साथ देणार नाही. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. आणि तो जो पोलिसमॅन आहे तो लांबून बघत असतो या दोघांकडे की यांचं काय चाललंय. ऑफ कोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर इफ इट इज युअर अम्ब्रेला. आय होप यू विल एक्सक्यूज मी. ओके, मग तो काय म्हणतो की ऑफकोर्स की हो ही माझी अम्ब्रेला आहे. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर इफ इट इज युअर अम्ब्रेला. जर ही तुझी अम्ब्रेला असती तर तू असंच केलं असतं का. आय होप यू विल एक्सक्यूज मी. तू मला माफ करशील असं मला वाटतं. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स वाय आय होप यू विल. आणि ही जी अम्ब्रेला आहे ही मी सकाळी एका रेस्टॉरंटमधनं आणलेली आहे आणि मी असं का म्हणू की ही तुझी अम्ब्रेला आहे. ओके, त्याच्यामुळे मी तुला ही अम्ब्रेला देणार नाही. ऑफकोर्स इट्स माइन सेड सोपी सॅवेजली. आणि सोपी काय म्हणतो, सॅवेजली म्हणजे अँग्रीली किंवा असं जंगली पद्धतीने तो म्हणतो की ऑफकोर्स इट्स माइन. ही अम्ब्रेला माझी आहे, मी ती एका रेस्टॉरंटमधनं आणलेली आहे सकाळी असं तो म्हणतो. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आता रिट्रीटेड म्हणजे काय तर माघार घेणे. ओके, मग तो जो अम्ब्रेला मॅन आहे ती जी व्यक्ती आहे ती काय करते, माघार घेते आणि त्याला असं वाटतं की याच्याशी बोलण्यामध्ये काही तथ्य नाही आहे. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन ॲन ओपेरा क्लोक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. मग तो जो पोलिसमॅन आहे तो काय करतो, हरीड. हरीड म्हणजे घाई करतो. कशासाठी, टू असिस्ट. असिस्ट म्हणजे हेल्प करणे. कोणाला, त्या टॉल ब्लॉन्ड. ब्लॉन्ड म्हणजे ती जी व्यक्ती होती छत्रीवाली त्याला म्हटलं आहे ब्लॉन्ड कारण त्या व्यक्तीचे येल्लो हेअर होते, पिवळे केस होते, सोनेरी कलरचे केस होते आणि सोनेरी कलरचे केस असणाऱ्याला ब्लॉन्ड असं म्हणतात. आणि तो पोलिसमॅन जो आहे तो या ब्लॉन्ड व्यक्तीला मदत करायला येतो. इन ॲन ऑपेरा क्लोक. आता ती जी व्यक्ती आहे छत्रीवाली ती काय घातलेली असते, ओपेरा क्लोक म्हणजे जो लांब एक कोट असतो त्याला म्हणतात ओपेरा क्लोक. जसे काळे कोट आपले इथे वकील घालतात कोर्टामध्ये, लॉयर्स. सो त्या कोटाला म्हणतात ओपेरा क्लोक. क्लोक म्हणजे झगा किंवा लांब कोट. अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार. आणि मग तो जो पोलिसमॅन आहे तो त्या व्यक्तीला रस्ता पार करण्यासाठी मदत करतो आणि त्याची जी कार तिकडे उभी आहे त्या कारपर्यंत जाण्यासाठी त्याला मदत करतो. दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. म्हणजे जी कार थोड्या दूर पार्क केलेली असते, 2 blocks अवे, थोड्या लांबवर पार्क केलेली असते, तिथपर्यंत जाण्यासाठी तो मदत करतो. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. आता इथे याचा हा पण प्रयत्न फसलेला आहे सोपीचा जेलमध्ये जाण्याचा. आता पुढे हा काय करतो, सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. मग आता तो त्याच्या पूर्व दिशेने चालायला लागतो. थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स, जो रस्ता थोडासा खडबडीत असतो. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्सकेवेशन. एक्सकेवेशन म्हणजे जिथे काही बांधकाम चाललेलं असतं, खूप असं कचरा पडलेला असतो, तिथे तो ती अम्ब्रेला फेकतो. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली. रागाने तो अम्ब्रेला फेकतो तिकडे. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. क्लब्स म्हणजे काठी, पोलिसांची काठी. सो त्याला कोणाबद्दल राग असतो, जी व्यक्ती काय घालते, हेल्मेट, आणि ज्या व्यक्तीजवळ क्लब म्हणजे काठी असते. तर असे कोण असतात, पोलिसमॅन. त्याच्याबद्दल त्यांना राग असतो त्या सोपीला. आणि म्हणून तो काय करतो, मटर्ड. मटर्ड म्हणजे काहीतरी
पुटपुटणे तोंडातल्या तोंडात. सो तो त्या पोलिसमॅनला शिव्या देतो. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. क्लचेस म्हणजे त्यांच्या जाळ्यात त्याला अडकायचं असतं, पोलिसांच्या जाळ्यात त्या सोपीला अडकायचं असतं. म्हणून पण ते पोलीस काही याला अरेस्ट करत नाही आणि म्हणून तो त्या पोलिसांना शिव्या घालतो. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि हे पोलीस लोक काय करतात, जणू काही सोपी कसा आहे, एक राजा आहे अशाप्रमाणे त्याला वागणूक देतात आणि त्याला प्रत्येक गुन्हा केल्यावर सोडतात. ओके, आणि त्याला अरेस्ट करत नाही, जणू काही त्यांनी काहीही केलेलं नाही अशा भावनेने पोलीस त्याच्याशी वागतात. ॲट लेंग्थ सोपी रीच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. ओके, मग तो सोपी कुठे पोचतो, वन ऑफ द ॲव्हेन्यूज. आता तिथे जी रस्ता संपल्यावर जे ॲव्हेन्यू असतं त्या ॲव्हेन्यूवर तो पोचतो आणि तिथे काय असतं, टू द ईस्ट, पूर्वेला, वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल, जिथे थोडाफार असा डिस्टर्बन्स असतो. ग्लिटर अँड टर्मॉईल म्हणजे डिस्टर्बन्स. वॉज बट फेंट. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मेडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आणि तो काय करतो, स्वतःच्या घराकडे जाण्याला चालायला लागतो. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ म्हणजे तो स्वतःला घेऊन जातो. कुठे, टुवर्ड मेडिसन स्क्वेअर. आता मेडिसन स्क्वेअरकडे त्याचं घर असतं आणि त्याचं घर म्हणजे काय असतं, द होम इज अ पार्क बेंच. त्याचं घर म्हणजे घर नसून ते काय असतं, एक बगीच्यातला बेंच म्हणजे त्याचं घर असतं. ओके, मग तो तिकडे जायला लागतो त्याच्या घराकडे, पार्क बेंचकडे. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाइट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टिल. आणि तो काय करतो, एका ठिकाणी जातो आणि उभा राहतो जाऊन शांत. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च, क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गेबल्ड. ओके, सो तो जो चर्च आहे त्या चर्चच्या बाजूला तो जाऊन उभा राहतो आणि तो चर्च कसा आहे, ओल्ड फॅशन्ड. क्वेंट मीन्स ओल्ड फॅशन्ड आहे. त्याच्यानंतर रॅम्बलिंग म्हणजे तो खूप जास्त असा स्प्रेडिंग म्हणजे पसरलेला आहे. अँड गेबल्ड म्हणजे कन्स्ट्रक्टेड विथ गेबल्स म्हणजे ट्रँग्युलर साईजच्या काही रूफ असतं ट्रँग्युलर साईजचं. ते ट्रँग्युलर साईजच्या रूफनी ते जे चर्च आहे ते बांधल्या गेलेलं असतं. म्हणजे आपण बघतो की चर्चची जी पद्धत असते बांधण्याची, तर ती वर अशी ट्रँगलच्या आकाराची असते, त्याला म्हणतो आपण गेबल्ड. सो तो चर्च, त्या चर्चच्या समोर तो जाऊन उभा राहतो. थ्रू वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि त्या चर्चमध्ये एक व्हायलेट स्टेन्ड म्हणजे व्हायलेट कलरची एक विंडो असते, अ सॉफ्ट लाईट ग्लोड, आणि त्यातून प्रकाश येत असतो सॉफ्ट. त्यानंतर वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट म्हणजे जे लोक ऑर्गन वाजवतात. ऑर्गन नावाचं एक वाद्य आहे आणि ते वाजवणारे चर्चमध्ये आपण बघतो की ऑर्गन वाजवणारे लोक असतात आणि ते काय करतात, लॉयटर्ड ओव्हर द कीज. लॉयटर्ड ओव्हर द कीज म्हणजे त्याच्या ज्या बटना असतात ऑर्गनच्या, कीज, त्या बटनांवर ते काय करत असतात, प्ले. लॉयटर्ड म्हणजे प्ले, वाजवणे. ओके, सो ते त्यांच्या चर्चमध्ये असलेल्या ऑर्गनच्या बटना वाजवत असतात. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ओव्हर द कमिंग सॅबाथ अँथम. आणि ते कशासाठी प्रॅक्टिस करत असतात, तर त्यांचं जे सॅबाथ अँथम आहे, अँथम म्हणजे गीत. ओके, आणि सॅबाथ हा त्यांचा एक फेस्टिवल आहे. मग त्या सॅबाथ फेस्टिवलसाठी ते तयारी करत असतात गीताची, गाण्याची. ओके, मग त्या गाण्यासाठी ते ऑर्गन प्ले करत असतात. फॉर देअर
ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स स्वीट म्युझिक. ओके. मग त्या सॅबॅथसाठी वाजवण्यात येणारं म्युझिक जे आहे, अँथमचं म्युझिक, ते म्युझिक सोपीच्या कानावर पडतं. सोपीज इयर्स, त्याच्या कानावर ते म्युझिक पडतं. दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड. आणि त्या म्युझिकमुळे काय होतं? हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड. ट्रान्सफिक्स म्हणजे काय? तर त्याचं पूर्णपणे परिवर्तन होतं. कोणाचं? सोपीच्या मनाचं पूर्णपणे परिवर्तन होतं. त्याच्या मनात पूर्ण बदल होतो, त्याच्या स्वभावात बदल होतो. अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स ऑफ द आयरन फेन्स. कन्व्होल्युशन्स म्हणजे जे काही ट्विस्ट आहे ऑफ द आयरन फेन्स, म्हणजे त्या आयरन फेन्स म्हणजे त्या याचं जे फेन्स आहे, कुंपण आहे चर्चचं, त्या चर्चच्या कुंपण जे आहे ते लोखंडी असतं आणि त्याच्या बाहेर त्याला ते गीत ऐकायला येतं, म्युझिक ऐकायला येतं. तरीही त्याला लाईट म्युझिक ते ऐकायला येतं आणि इतक्या याच्यात सुद्धा त्याच्या मनाचं परिवर्तन होतं. म्हणजे ते इतकं हळूवार म्युझिक ऐकायला येऊन सुद्धा त्याच्या मनाचं परिवर्तन ते म्युझिक करतं. ओके. द मून वॉज अबाव. वर चंद्र असतो आकाशामध्ये, फुल अँड रेडियंट. तो कसा असतो? पूर्ण दैदिप्यमान, म्हणजे त्याचा प्रकाश पूर्ण असतो. रेडियंट म्हणजे त्याची आभा, तेज सगळीकडे पसरत असतं. व्हीकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वर फ्यू. ओके. मग संध्याकाळची वेळ असते, रात्रीची वेळ असते, म्हणून गाड्या चालवणारे नसतात, किंवा पेडेस्ट्रियन्स म्हणजे पायी चालणारे जे असतात ते पण खूप कमी लोक असतात. फ्यू म्हणजे व्हेरी फ्यू. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द eaves, or a little while the scene might have been a country churchyard. कंट्री चर्चयार्ड म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या कंट्रीचा म्हणजे गावाकडचा चर्चयार्ड असेल, चर्चयार्ड म्हणजे चर्चचं अंगण, त्याप्रमाणे त्या चर्चचं वातावरण असतं. तिथे स्पॅरोज, चिमण्या ज्या आहेत त्या ट्विटर करत असतात, त्यांचा आवाज स्लिपीली म्हणजे आता रात्रीची वेळ आहे, त्या स्लिपीली इन द ईव्ज म्हणजे संध्याकाळ. सो त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये त्या ट्विट करत असतात चिमण्या. ऑर अ लिटिल वाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि त्यामुळे तिथला सीन कसा वाटतो? एखाद्या कंट्री चर्चयार्डचा सीन वाटतो. ओके. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयरन फेन्स. सिमेंटेड म्हणजे काय? त्याला घट्ट बांधून ठेवणे सोपीला. सो सोपीला कुठे स्टँड स्टिल केलं होतं? म्हणजे तो एका जागी स्तब्ध उभा होता, त्याला म्हटलं आहे सिमेंटेड. सो त्या म्युझिकमुळे तो एका जागी स्तब्ध उभा होता. कुठे? टू द आयरन फेन्स, त्या लोखंडी कंपाऊंडजवळ तो स्तब्ध उभा होता ते म्युझिक ऐकून. का बरं? फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and collars. मग त्याला ते सगळं आठवलं आधीचं, त्याच्या लाईफमध्ये काय काय घडत होतं आधी, म्हणजे जे कॉमन मॅनच्या लाईफमध्ये घडत होतं तेच त्याच्या पण लाईफमध्ये घडत होतं. ओके. तर असं काय घडत होतं? फॉर ही हॅड नोन इट वेल, त्याला काय माहिती होतं? इन द डेज वेन हिज लाईफ कंटेंड, जेव्हा त्याच्या लाईफमध्ये कोण होतं? त्याची आई होती. अँड रोजेस म्हणजे फुलं, गुलाबाची फुलं, म्हणजे मे बी त्याची फियॉन्सी. ओके. त्यानंतर ॲम्बिशन्स, त्याला पण आपल्यासारख्या आशा अपेक्षा होत्या, त्याला पण आपल्यासारखे फ्रेंड्स होते. अँड इमॅक्युलेट थॉट्स, आणि त्याचे जे विचार होते ते कसे होते? व्हेरी क्लिअर होते. तेव्हा त्याला चोरीबिरी करण्याचे काहीही विचार येत नव्हते. अँड कॉलर्स म्हणजे तो पण आपल्यासारखा एक सामान्य माणूस होता. मग ते म्युझिक ऐकून त्याला या सगळ्या गोष्टींची आठवण झाली. तर अशी आठवण का झाली? कारण त्या म्युझिकमुळे त्याला कम्प्लिटली त्याच्या आयुष्यामध्ये चेंज झाला म्हणून. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences
about the old church brought a sudden and wonderful change in his soul. सोल म्हणजे त्याचा जो आत्मा आहे, त्याचं जे मन आहे, त्या मनामध्ये कम्प्लिटली चेंज झाला. कशामुळे? त्याच्या माइंडवर. कशामुळे चेंज झाला? द ओल्ड चर्चमुळे. ते जे ओल्ड चर्च होतं आणि त्या ओल्ड चर्चमुळे मध्ये वाजणारं जे म्युझिक होतं, त्या म्युझिकनी त्याच्या माइंडला काय केलं? इन्फ्लुएन्स केलं, म्हणजे परिणाम केला त्याच्या मनावर. आणि त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की त्याचं मन पूर्ण बदललं. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट into which he had tumbled. आता तो भानावर आला. आत्तापर्यंत तो शुद्धीवर नव्हता ते म्युझिक ऐकून. तो त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये गेला होता. ओके. आणि आता तो भानावर आला आणि तो काय बघतो आहे? तो बघतो आहे ही व्ह्यूड विथ अ रायझिंग हॉरर, म्हणजे तो एकदम जागा झाला. रायझिंग म्हणजे जागा झाला. हॉरर, आणि त्याला भीती वाटायला लागली. का बरं? कारण तो कुठे उभा होता? एका पिटमध्ये. पिट म्हणजे खड्ड्यामध्ये तो उभा होता. ही हॅड टंबल्ड. टंबल म्हणजे तो तिथे फसलेला होता त्या खड्ड्यामध्ये. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो एकदम घाबरला. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेकेड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आणि त्याला काय लक्षात आलं एकदम? की आपण कसे झालो आहोत? कसे झालो आहोत आपण? तो म्हणतो द डिग्रेडेड डेज. आपण आत्तापर्यंतचे दिवस कसे घालवले? डिग्रेडेड म्हणजे एखाद्या चोराप्रमाणे आपण आजचे दिवस घालवले आत्तापर्यंतचे. अनवर्दी डिझायर्स, आपल्या इच्छा कशा होत्या? डिझायर्स कशा होत्या? अनवर्दी होत्या, म्हणजे ज्याला काहीही किंमत नव्हती. क्षुल्लक आपल्या इच्छा आकांक्षा होत्या आत्तापर्यंत. डेड होप्स, आपल्या अपेक्षा कशा होत्या? मेलेल्या होत्या, असं तो म्हणतो. रेकेड फॅकल्टीज, रेकेड फॅकल्टीज म्हणजे आपले जे मित्रमैत्रीण होते ते आत्तापर्यंत कसे होते? सगळे नीच विचारांचे होते. रेकेड म्हणजे खालच्या विचारांचे. फॅकल्टीज म्हणजे लोक आपल्या सोबत होते. अँड बेस मोटिव्ज, आणि आपलं मोटिव्ह म्हणजे काय? आपलं ध्येय कसं होतं? बेस म्हणजे खूप कमी, खूप क्षुल्लक आपलं ध्येय होतं आत्तापर्यंत, असं त्याला वाटलं. आणि हे कशामुळे वाटलं त्याला? फक्त ते म्युझिक ऐकल्यामुळे त्याच्या मनामध्ये हा बदल झाला होता. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आणि त्या क्षणाला, इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली, त्याचं जे हृदय आहे ते थ्रिलिंगली रिस्पॉन्ड करायला लागलं. खूप जास्त वेगाने ते त्याला रिस्पॉन्ड करायला लागलं टू दिस स्ट्रेंज मूड. म्हणजे हा जो त्याचा बदल झाला होता, या बदलाला त्याचं हृदयसुद्धा रिस्पॉन्ड करायला लागलं. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. डेस्परेट फॅक्ट म्हणजे ही जी सत्य परिस्थिती होती, ती त्या सत्य परिस्थितीला काय झालं? आता त्याची ओळख झाली की आत्तापर्यंत आपण खोटं जीवन जगत होतो आणि आता आपल्याला काय करायचं आहे? तर बदलायचं आहे. आणि हा बदल कशामुळे आला त्याच्या जीवनात? तर त्या म्युझिकमुळे, चर्चमधल्या. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. मग आता मायर म्हणजे काय? हे जे सगळे खोट्या गोष्टींची हे होती, काय म्हणतो आपण त्याला? आभा, वलय. सो त्याला म्हटलं आहे मायर. मग आता त्याला त्या सगळ्या गोष्टीतून स्वतःला बाहेर काढायचं आहे. ही वूड पुल हिमसेल्फ आउट. तो स्वतःला कशामधून बाहेर काढायचा आहे? त्याला मायरमधून बाहेर काढायचं आहे, ज्या खोट्या गोष्टी आहेत. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि त्याला स्वतःला परत काय बनायचं आहे? अ मॅन, एक चांगली व्यक्ती त्याला स्वतःला बनायचं आहे पुन्हा. ही वूड कॉन्कर द इव्हिल. आता बघा, हा जो शब्द आहे याचं प्रोनाउन्सिएशन आहे इव्हिल, नॉट एव्हिल. ओके, त्याला काय म्हणायचं आहे? इव्हिल. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. एन्स्लेव्ड म्हणजे गुलाम.
त्याला गुलाम बनवून टाकलं होतं. कोणी? इव्हलनी. इव्हल म्हणजे ज्या दुष्ट वाईट गोष्टी असतात त्या वाईट गोष्टींनी त्याला गुलाम बनवून टाकलं होतं आणि त्या वाईट गोष्टींवर त्याला आता काय करायचं आहे? कॉन्कर करायचं आहे, म्हणजे विजय मिळवायचा आहे. देअर वॉज टाईम ही वॉज यंग येट ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाउट फॉल्टरिंग. तो म्हणतो की देअर वॉज टाईम, अजूनही वेळ गेलेली नव्हती, आणि ही वॉज यंग येट, तो अजूनही तरुण होता. ही वुड रिसरेक्ट, तो काय करू शकतो? अजूनही तो लाईफ नव्याने तयार करू शकतो. रिस्टोर लाईफ म्हणजे तो नवीन लाईफ तयार करू शकतो. रिस्टोर द लाईफ म्हणजे रिसरेक्ट, नवीन लाईफ अजून तो तयार करू शकतो. हिज रिसरेक्ट हिज ओल्ड ईगर ॲम्बिशन्स, त्याच्या ज्या जुन्या ॲम्बिशन होत्या त्या तो अजूनही फुलफिल करू शकतो, पूर्ण करू शकतो. अँड परस्यू देम, परस्यू म्हणजे मिळवणे, परस्यू देम विदाउट फॉल्टरिंग. फॉल्टरिंग म्हणजे कुठलीही स्ट्रेंथ, चांगली गोष्ट न गमावता, म्हणजे फॉल्टरिंग. कुठलीही चांगली गोष्ट न गमावता किंवा त्याचे चांगले गुण न गमावता तो काय करू शकतो? त्याच्या ॲम्बिशन्स परस्यू करू शकतो, पुन्हा मिळवू शकतो. ओके. दोज solemn but sweet organ notes had set up a revolution in him. Those solemn, solemn means shant, silent, calm. But sweet organ notes, मग त्या शांत ऑर्गन नोट्समुळे काय झालं? त्याचं मन परिवर्तित झालं. सेटअप अ रिव्हॉल्युशन इन हिम, त्याच्या मनामध्ये त्यांनी काय केला? पक्का निर्धार केला की मला आता बदलायचं आहे. रिव्हॉल्युशन मीन्स त्यांनी काय केलं? निर्धार केला. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोअरिंग डाऊनटाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. ओके. मग त्यांनी आता काय ठरवलं? काय रिव्हॉल्युशन केलं? की मी आता उद्या काय करणार? गो इन टू द रोअरिंग डाऊनटाउन, म्हणजे मी आता त्या टाऊनमध्ये जाणार, गावामध्ये जाणार. रोअरिंग म्हणजे जिथे वेगवेगळे आवाज सुरू असतात तिथे जाणार. अँड फाइंड वर्क, आणि स्वतःसाठी काहीतरी काम बघणार. चोऱ्या करण्यापेक्षा किंवा जेलमध्ये जाऊन आयुष्य काढण्यापेक्षा मी आता काहीतरी काम बघणार. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. अ फर इम्पोर्टर म्हणजे एक इम्पोर्ट करणारा, म्हणजे आपण बघतो ना ट्रक वगैरे ज्याच्यामध्ये माल भरून नेतात, सो अशा गाड्यांना आपण म्हणतो इम्पोर्टर. ओके. सो त्या एका फर इम्पोर्टरनी त्याला काय केलं होतं? एकदा ड्रायव्हर म्हणून जॉब ऑफर केला होता. ओके. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. मग जर त्यांनी तो ड्रायव्हरचा जॉब केला असता तर तो आज जगामध्ये काही ना काही त्याची जागा मिळवू शकला असता आत्तापर्यंत. पण त्यांनी तेव्हा ड्रायव्हरचा जॉब नाही केला, त्याच्यामुळे त्याच्या हातून ती अपॉर्च्युनिटी निघून गेली. ही वुड बी समबडी, आज तो काहीतरी राहिला असता, काहीतरी बनला असता जर त्यांनी तेव्हा ड्रायव्हरचा जॉब स्वीकारला असता तर. ही वुड म्हणजे तो अजून काय काय करू शकला असता. सोपी फेल्ट हँड लेड ऑन आर्म, म्हणजे त्याला आता काय वाटलं? त्याची भावना काय होती? हँड लेड ऑन आर्म, म्हणजे त्याला आता स्वतःच्याच हातावर जबाबदारी पडल्यासारखं वाटलं. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू ॲन इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन, आणि त्यांनी काय बघितलं की त्याच्या याच्यावर हातावर जो हात होता तो कोणाचा होता? ही लुक्ड क्विकली अराउंड, त्यांनी आजूबाजूला बघितलं. इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. इम्पॅसिव्ह म्हणजे इनॲक्टिव्ह. सो त्या पोलिसमॅनच्या चेहऱ्याकडे त्यांनी बघितलं की ज्यांनी याच्या खांद्यावर हात ठेवला होता. आणि तो पोलिसमॅन काय विचारतो? व्हॉट आर यू डुईंग हिअर? व्हॉट आर यू डुईंग हिअर? तो पोलिसमॅन विचारतो. सोपी काय म्हणतो?
नथिंग. देन कम अलॉंग. आणि तो पोलिसमॅन म्हणतो की चल माझ्यासोबत. देन कम अलॉंग. आणि 3 months ऑन द आयलंड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि त्याला जे आधी हवं होतं पण आता त्याला नको होतं. काय हवं होतं त्याला? त्याला आधी काय करायचं होतं? 3 महिन्यासाठी त्या आयलंडवर जायचं होतं जिथे ती जेल होती. ओके. आणि आता त्याला ते नको होतं कारण त्याला आता स्वतः काम करून जीवन जगायचं होतं. पण आता त्याला नको असताना ते त्याला मिळालं. आणि तो जो मॅजिस्ट्रेट आहे, ओके, तो मॅजिस्ट्रेट काय म्हणतो की तुला 3 महिन्याची शिक्षा देतो आहे आयलंडवर. सो ती तुला 3 महिन्याची शिक्षा भोगावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ती शिक्षा होते. कुठे? पोलीस कोर्टामध्ये त्याला ती शिक्षा होते. ओके. सो इथे आपण हा लेसन संपवतो आहे. लेसन जर तुम्हाला समजला नसेल तर वारंवार आपल्याला हे व्हिडिओ बघायचे आहेत. ओके. आता यानंतर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये ऑनलाईन व्हिडिओ सेशनमध्ये याच लेसनचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन बघणार आहोत. टिल देन हॅव अ गुड नाईट. गुड बाय.